मग मग रील तुमच्या फीडमध्ये ईज गेली असेल तर मग फॉलो बी करी घ्यावं. मग आता तुम्हाला वाटत असेल की इथला तयार होईसन कुठे चाललाय. काही नाही बोल, आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहिलं असेल की आपण आले होते भुसावळले. मग भुसावळले आल्यावर आपल्याला जायचं होतं आज प्रमोशन व्हिडिओ शूट करायला. आपण कोणतं शूट करताय आणि कसली ॲड बनवताय ते आता तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दिसत जाईल. आता भुसावळले आल्यावर म्हटल्यावर भुसावळचं ऊन तर तुम्हाला माहितीच असेल भाऊ, कितलं ऊन तपते भुसावळमध्ये. मग उन्हाचा सामना करायसाठी मी तोंडाले डोक्याला गमच्या बांधी घेतला आणि आपली गाडी घेसन आपण निघेले कॅमेरामॅनच्या घरी. कारण की भाऊ शूट करायला तर एखादी पुऱ्या पानास पडेल ना. मग आपला रेग्युलर असतो, कारण की माझे सगळे शूट माझ्या मित्र हा विवेकच करत राहतो भाऊ. मग विवेक मला बोलला म्हणे भाऊ तू आज लुक गैराज भारी दिसतोय म्हणे, तू एखादी फोटो बिटो बी काढी घे. मग मी फोटो बी काढी घेतले आणि आपला विवेक भाऊ तर इतला खुश होता की काय सांगू तुम्हाला. मग फोटो काढायला गैरा टाइम येईल तर आणि आपल्याला ज्या भाऊचं प्रमोशन करायला जाणं होतं त्या भाऊचे गैर फोन येत होते म्हणे लवकर येणार रे भाऊ म्हणे. भाऊ कुठे काय, आपण भाऊकडे 120च्या स्पीडनं पोचे गेले एकदम झटकीफट. मग भाऊनं आपल्याला त्याच्यावाल्या साईड दाखवले म्हणे हे आपली साईड आहे म्हणे 2 BHKची, याचं तुला प्रमोशन करणं आहे म्हणे. भाऊ इथला दिलदार होता की भाऊ म्हणे आण म्हणे भाऊ मी माईकला देतो आणि भाऊनं आपल्याला साईडची डिटेल रात्री सेंड करून टाकेल होती. काय डायरेक्ट साईडवर येसन आपण आपलं काम चालू करून टाकेल होतं. मग भाऊ म्हणे आपल्याला दुसऱ्या साईडवर बी जाणं आहे म्हणे भाऊ. मग भाऊले म्हटलं का रे भाऊ एवढ्या उन्हाचा तू काय जीव घेतोय म्हटलं आता आमचा. नाही ना हो म्हणे चाललं म्हणे तिकडे बी आपली साईड आहे म्हणे, त्याचं बी घेणंच पडेल म्हणे आपल्याला. मग काय भाऊ फायनली आम्ही साईडवर पोहोचेसन ह्या साईडचा बी शूट कंप्लीट करी घेतला आणि घरी जायच्या टायमाला भाऊ म्हणे मी गाडी चालू होत नाही. मग काय फायनली गाडी चालू झाली आणि आपण माझा पीसन भाऊला टाटा आपण गेले घराकडे. व्लॉग कसा वाटला गाईस कमेंटमध्ये नक्की सांगा.